नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी एस बी कर्डक, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग सिन्नर महाविद्यालय. आपण व्यवस्थापन या मुद्द्यातील व्यवस्थापकीय कौशल्य या मुद्द्याचा आज अभ्यास करणार आहोत. व्यवस्थापन ही संज्ञा सर्वसमावेशक आहे आणि त्यामुळेच ब्रेच यांनी व्यवस्थापनाचे 3 भाग पाडलेले आहेत. आपण मागील लेक्चरला ज्या व्यवस्थापनाच्या पातळ्या अभ्यासल्या त्या 3 पातळ्या म्हणजेच व्यवस्थापनाचे हे 3 भाग होय. यामध्ये उच्च व्यवस्थापन, मध्यम व्यवस्थापन, कनिष्ठ व्यवस्थापन अशा पातळ्यांचा समावेश होतो. उच्च व्यवस्थापनात धोरण निश्चित करणे, समन्वय व कार्यप्रेरणा या कार्यांना मदत करणे अशा गोष्टींचा समावेश होत असतो. तर मध्यम व्यवस्थापनात नियोजन, नियंत्रण, समन्वय, कार्यप्रेरणा यांचा समावेश होतो आणि कनिष्ठ व्यवस्थापनात पर्यवेक्षण करणे, दैनंदिन कामकाज करणे या कार्यांचा समावेश होत असतो. या व्यवस्थापनाच्या प्रत्येक पातळीवर व्यवस्थापकाला लक्ष ठेवावे लागते व या सर्वांच्या कार्यात समन्वय देखील साधावा लागतो. त्यामुळेच व्यवस्थापकाला विविध प्रकारची कौशल्य प्राप्त करावी लागतात. कौशल्य म्हणजे काय, तर त्याची एक साधी व्याख्या अशी आहे. कौशल्य म्हणजे एखादे विशिष्ट काम करण्याचे कसब किंवा सामर्थ्य होय. मग व्यवस्थापकाला वरील सर्व कार्य जर करावी लागत असतील तर त्याजवळ कोणकोणती कौशल्य असावीत, ही कौशल्य पुढील प्रमाणे सांगता येतील. यातलं पहिलं कौशल्य आहे तांत्रिक कौशल्य, टेक्निकल स्किल. प्रथम पातळीवरील व्यवस्थापकांना तांत्रिक कौशल्य अवगत असणे महत्त्वाचे आहे, कारण त्यांचा प्रत्यक्ष उत्पादनाशी संबंध येत असतो. उत्पादनाच्या तांत्रिक बाजू त्यांना अवगत असल्या पाहिजेत. आपल्या सहकाऱ्यांना तांत्रिक बाबींवरती मार्गदर्शन त्यांना करता आले पाहिजे किंवा क्रिया करणाऱ्या व्यवस्थापकांना त्या सर्व क्रियेची माहिती असावी. यासाठी कनिष्ठ व्यवस्थापकांना ते करत असलेल्या कामाचे तांत्रिक ज्ञान असले पाहिजे आणि म्हणूनच व्यवस्थापनाच्या कौशल्यामधील तांत्रिक कौशल्य हे व्यवस्थापकीय पहिलं कौशल्य आणि महत्त्वाचं कौशल्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर व्यवस्थापकीय कौशल्यातील दुसरं कौशल्य म्हणजे मानवी सहसंबंध कौशल्य होय. प्रत्येक व्यवस्थापकास मानवी समूहाबरोबरच काम करावे लागते आणि जोपर्यंत व्यवस्थापक सर्व लोकांना समजून घेत नाही तोपर्यंत तो प्रभावी व्यवस्थापक होऊ शकत नाही. लोकांकडून काम करून घेण्यासाठी त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी सतत संपर्क ठेवला पाहिजे. व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांबरोबर कसे संबंध ठेवावे यावरून त्याची नेतृत्व क्षमता ठरते आणि म्हणूनच मानवी संबंध कौशल्य ही व्यवस्थापकाच्या नेतृत्वाचे किंवा सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे असे म्हटले जाते. म्हणजेच व्यवस्थापकाला माणसांना समजून घेण्यासाठी किंवा कर्मचाऱ्यांना समजून घेण्यासाठी त्याच्याजवळ मानवी सहसंबंध कौशल्य असलं पाहिजे. तिसरं कौशल्य आहे विश्लेषणात्मक कौशल्य. कार्यक्षम व्यवस्थापकीय निर्णय घेण्यासाठी परिस्थितीचे विश्लेषण त्या व्यवस्थापकाला करता आलं पाहिजे. व्यवस्थापकाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झालेले असतात. या समस्यांचा त्याला गुंता त्वरित सोडविता आला पाहिजे. त्यासाठी त्याला विश्लेषणात्मक कौशल्याची गरज असते. त्याला प्रश्नाचं खरं स्वरूप कळलं पाहिजे, त्यातील अडचणी त्याने जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यावरती उपाय शोधून काढले पाहिजे. यासाठी व्यवस्थापकाजवळ विश्लेषणात्मक कौशल्य असणं आवश्यक आहे. संकल्पनात्मक कौशल्य. संकल्पनात्मक कौशल्य म्हणजे एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता, व्यापकता व तिची दूरदृष्टीचा परिणाम होऊन विकसित झालेली क्षमता, त्याला आपण संकल्पनात्मक कौशल्य असं म्हणतो. एखाद्या घटनेचा व उपक्रमाचा त्याच्या भवितव्यावरती काय परिणाम होणार आहे याचा अंदाज घेणं म्हणजे देखील संकल्पनात्मक कौशल्य होय. यासाठी संघटनेकडे एकत्रित पाहण्याची गरज असते. व्यवस्थापकाने संघटनेच्या विविध घटकांमध्ये सामंजस्य कसे राहील
ते बरोबर काम कसे करतील हे जाणून घेतलं पाहिजे. संकलित पद्धती दृष्टिकोन हा संकल्पनात्मक कौशल्याचा मुख्य गाभा त्याने ओळखला असला पाहिजे. संकल्पनात्मक कौशल्यामुळे पद्धती, उपपद्धती या एकमेकांशी कशा प्रकारे संबंधित आहेत व संघटनेशी कसे काम करतात हे स्पष्ट होऊ शकते. आणि म्हणून संकल्पनात्मक कौशल्यामध्ये व्यवस्थापकाची एखाद्या गोष्टीकडे व्यापकतेने बघण्याची सामर्थ्यता सिद्ध होत असते. यासाठी व्यवस्थापकाजवळ संकल्पनात्मक कौशल्य असलं पाहिजे. पुढील कौशल्य आहे संदेशवहन क्रियेमधील कौशल्य किंवा संदेशवहन कौशल्य. प्रत्येक व्यवसायामध्ये काही निर्णय घेतले जातात व ते उच्च स्तरावरून कनिष्ठ स्तरापर्यंत पोहोचवले जात असतात. यासाठी संदेशवहन कौशल्याची आवश्यकता असते. व्यवस्थापकाला जे काही सांगायचं आहे ते त्यानं प्रभावीपणे सांगण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे आणि या सामर्थ्यालाच संदेशवहनाचे कौशल्य असं म्हटलं जातं. संदेश प्राप्तकर्त्याने त्वरित संदेशाची कार्यवाही करावी यासाठी संदेशवहन क्रियेमधील कौशल्य महत्त्वपूर्ण ठरतं. व्यवस्थापक तोंडी व लेखी संदेशवहनामध्ये निष्णांत असला पाहिजे. लोकांकडून काम करून घेण्यासाठी त्याच्याकडे संदेशवहन कौशल्य असणं फार गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांशी सतत संपर्क ठेवणं हे त्याच्या सहकार्यांचं आणि त्याच्यावरती विश्वास प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेलं कार्य आहे. आपले विचार, निर्णय कर्मचाऱ्यांना सहजगत्या समजतील असे प्रभावी संदेशवहनाचे कौशल्य प्रत्येक व्यवस्थापकाकडे असले पाहिजे. कर्मचाऱ्यांकडून त्यांचं मत जाणून घेऊन त्याच्यावरती कृती करणं हे देखील संदेशवहन क्रियेमध्ये अपेक्षित आहे. याचसाठी प्रत्येक व्यवसायातील व्यवस्थापकाजवळ संदेशवहन कौशल्य असणं गरजेचं आहे. व्यवस्थापकीय कौशल्यामध्ये अंतिम कौशल्य किंवा शेवटचं जे काही कौशल्य आहे ते आहे संगणकीय कौशल्य. आजच्या व्यवस्थापकाकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याला संगणकाच्या तंत्राची माहिती असली पाहिजे. त्याला आपण काम करत असलेल्या व्यवसाय संस्थेमध्ये कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरावे हे त्याला समजले पाहिजे. आवश्यकता भासल्यास त्याने संघटनेत सॉफ्टवेअर यंत्रणा बसवून घ्यावी. आज माहितीचा विस्फोट होत आहे व प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर होत आहे. त्यामुळे व्यवस्थापकाजवळ संगणकीय कौशल्य असणे आवश्यक आहे. त्यांना संगणक हाताळता आला पाहिजे. कार्यक्षम निर्णय घेण्यासाठी त्याचा एक साधन म्हणून त्यांना उपयोग करता आला पाहिजे. जे काम 10 दिवसात होते तेच संगणकाच्या साहाय्याने काही मिनिटामध्ये होऊ शकते. संगणकाच्या साहाय्याने व्यवस्थापकाला विस्तृत माहिती लगेच मिळू शकते. या सर्वांचा फायदा मिळविण्यासाठी व्यवस्थापकाजवळ संगणकीय कौशल्य असणे आवश्यक आहे. थोडक्यात व्यवस्थापकाजवळ तांत्रिक कौशल्य, मानवी सहसंबंध कौशल्य, विश्लेषणात्मक कौशल्य, संकल्पनात्मक कौशल्य, संदेशवहन क्रियेतील कौशल्य आणि संगणकीय कौशल्य अशा किमान 6 कौशल्यांची आवश्यकता असते. तरच तो व्यवस्थापक एक यशस्वी व्यवस्थापक होऊ शकतो. यानंतर आपण व्यवस्थापनासमोरील आव्हाने या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. व्यवस्थापनासमोर आज अनेक आव्हाने निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. 1991 मध्ये भारत सरकारने नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला व यामध्ये जागतिकीकरण, खासगीकरण, शिथिलीकरण या 3 संकल्पनांचा देखील स्वीकार केलेला आहे. आणि यातूनच व्यवस्थापनासमोर अनेक आव्हाने निर्माण झालेली आहेत. यामध्ये व्यापारावरील निर्बंध कमी झालेले आहेत. एका देशातील दुसऱ्या देशाबरोबर असणारा व्यापार वाढलेला आहे आणि त्यातून काही आव्हाने निर्माण झालेली आहेत. त्यातलं पहिलं आव्हान आहे सांस्कृतिक भिन्नता. प्रत्येक देशाची संस्कृती ही भिन्न आहे. या प्रकारच्या 2 देशातील व्यवहार हा वेगवेगळा असू शकतो व या व्यवहारांचा त्या देशातील व्यापारावर, उद्योग व्यवसायावरती परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनच सांस्कृतिक वैशिष्ट्यांमध्ये तफावत जितकी जास्त तितका अधिक प्रभाव व्यवसायावरती होतो. म्हणून व्यवस्थापकाने वेगवेगळ्या देशातील सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा अभ्यास केला पाहिजे. दुसरं आव्हान आहे भाषेतील भिन्नता. जागतिकीकरणामुळे भाषेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
भाषा हे संदेशवहनाचे प्रमुख साधन आहे, परंतु वेगवेगळ्या देशातील कर्मचाऱ्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात. जशी इंग्रजी जागतिक भाषा मानली असली तरी संपूर्ण विश्वात तिचा उपयोग केला जात नाही आणि त्यामुळे कर्मचाऱ्याला त्याच्या देशातील भाषा अवगत करावी लागते. बऱ्याच ठिकाणी हे शक्य होत नाही आणि म्हणूनच भाषेतील भिन्नता हे आव्हान पेलण्याची जबाबदारी देखील व्यवस्थापकावरती येऊन ठेपलेली आहे. यानंतर कर्मचारी भिन्नता. ज्याप्रमाणे एका देशाचा दुसऱ्या देशाशी व्यापार होऊ लागला आहे, त्याच प्रकारे एका देशातील कर्मचारी हे देखील दुसऱ्या देशामध्ये आता येऊ लागले आहेत आणि त्यामुळे कर्मचारी ही संस्थेची मालमत्ता समजण्यात येते. परंतु ग्लोबल कंपन्यांमध्ये विविध वैशिष्ट्ये असलेले कर्मचारी आढळून येतात. मग या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे जे काही काम आहे ते वेगवेगळे असू शकते किंवा त्या विशिष्ट देशातील कर्मचाऱ्याची वेगवेगळी संस्कृती भाषा असू शकते. या गोष्टींचा विचार आता व्यवस्थापकाला करावा लागणार आहे. त्यानंतर आर्थिक भिन्नता. आर्थिक कार्यक्षमता विविध देशात असणाऱ्या दरडोई उत्पन्नावरून ठरविण्यात येते. कामगारांचे वेतन धोरण ठरविताना वेतनात समानतेचे धोरण पाळले गेले पाहिजे, परंतु ग्लोबल कंपन्यांमध्ये हे तत्त्व प्रत्यक्षात आणणे अवघड आहे, कारण प्रत्येक देशाचे आर्थिक स्थान हे वेगवेगळे असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन धोरण ठरविण्याचे आव्हान आता व्यवस्थापकावरती येऊन ठेपले आहे. हे झालं जागतिकीकरणामुळे निर्माण होणारी आव्हानं. यातलं पहिलं आव्हान होतं सांस्कृतिक भिन्नता, दुसरं होतं भाषेतील भिन्नता, तिसरं होतं कर्मचारी भिन्नता आणि चौथं होतं आर्थिक भिन्नता. जागतिकीकरणानंतर आता दुसरं जे महत्त्वाचं आव्हान आहे ते आहे गुणवत्तेची वाढती जाणीव. बघा, जागतिकीकरण आणि वाढत्या स्पर्धेच्या काळात प्रत्येक कंपन्याला आपल्या वस्तूच्या किंवा सेवेच्या गुणवत्तेवरती अधिक लक्ष द्यावं लागणार आहे किंवा त्याला संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन, सतत विकास, सांख्यिकीय तंत्र, गुणवत्ता प्रमाणीकरण यासारख्या काही गोष्टींची आता जाणीव करून घ्यावी लागणार आहे. हे गुणवत्तेची जाणीव हे देखील एक आव्हान आता व्यवस्थापनासमोर येऊन ठेपलेलं आहे. यानंतर तिसरं आव्हान आहे माहिती व्यवस्थापनावरती भर. माहिती व्यवस्थापन ही एक आधुनिक संकल्पना आहे आणि यामध्ये संघटनेतील कोणत्याही विभागाने मिळवलेली माहिती सर्व विभागांना व सर्व कर्मचाऱ्यांना दिली जाते. त्यामुळे माहिती मिळवण्याचे प्रयत्न पुन्हा पुन्हा होत नाहीत. माहिती म्हणजे एखादी घटना जी ज्ञात आहे तिचे प्रॅक्टिकल कौशल्य जाणून घेणे होय. माहिती व्यवस्थापकाच्या दृष्टीने एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये माहितीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश केला जावा यासाठी काही बाबी सांगितल्या जातात. त्यामध्ये काय आहे ते जाणून घेणे, कसे आहे ते जाणून घेणे, का आहे ते जाणून घेणे, कोणाला माहिती हवी आहे ते जाणून घेणे आणि केव्हा व कोठे माहिती हवी आहे ते जाणून घेणं, या गोष्टींचा विचार केल्यास व्यवसाय संस्थेला पूरक अशी माहिती उपलब्ध होऊ शकते. यासाठी माहिती व्यवस्थापन हे देखील एक आव्हानच म्हणावं लागेल. चौथं आव्हान आहे व्यवसाय ताब्यात घेणे व विलीन करून घेणं. प्रत्येक संघटना अस्तित्वाकरिता झगडत असते. उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर स्पर्धा वाढली आहे व अशा वाढलेल्या स्पर्धेमध्ये बऱ्याच संस्थांना विलिनीकरणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. विलिनीकरण म्हणजे एक कंपनी दुसऱ्या कंपनीत विलीन होणे, तर व्यवसाय ताब्यात घेणे म्हणजे एखादी मोठी व्यवसाय संस्था आपल्याच व्यवसायातील एखादी लहान संस्था विकत घेणे होय. हे देखील एक मोठे आव्हान आता व्यवस्थापनासमोर येऊन ठेपले आहे. पाचवं आव्हान आहे कर्मचारी वर्गामध्ये झालेला बदल. पूर्वी कर्मचारी वर्ग हा अज्ञान, अकुशलता प्राप्त असा होता, परंतु त्यांना फक्त पोट भरण्यासाठीच नोकरी अपेक्षित होती आणि आजच्या आधुनिक काळामध्ये हा दृष्टिकोन बदलला आहे. कर्मचारी वर्ग शिक्षित झाला आहे, कौशल्य प्राप्त झाला आहे, अनुभवी झाला आहे आणि त्यामुळेच कर्मचारी वर्ग तुलनेने तरुण आहे. या बदलत्या स्वरूपामुळे कर्मचारी वर्गाच्या आर्थिक अपेक्षा तसेच कार्यपरिस्थिती बदलच्या अपेक्षा देखील वाढलेल्या आहेत. या वाढत्या अपेक्षांचं आव्हान देखील आता
व्यवस्थापनासमोर येऊन ठेपलेलं आहे. 6वं आव्हान आहे नवीन संघटनात्मक स्वरूप. बदलत्या काळाच्या ओघामध्ये फक्त कर्मचाऱ्यांमध्येच बदल झालेला नाही, तर कामाच्या स्वरूपामध्ये देखील बदल झाला आहे. संगणक, मोबाईल, मॉडेम्स इत्यादीमुळे व्यक्तीला एकाच वेळी अनेक मालकांकडे काम करणे शक्य झाले आहे. त्यामुळे संघटनेचे पूर्वीचे स्वरूप आता बदलण्याची वेळ आलेली आहे. आजच्या काळात स्वीकारण्याजोगे संघटित व सपाट असे संघटनेचे स्वरूप आवश्यक बनले आहे. यासाठी व्यवस्थापनाला नवीन संघटनात्मक स्वरूपाचे आव्हान देखील पेलावे लागणार आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण या लेक्चरमध्ये व्यवस्थापकीय कौशल्य आणि व्यवस्थापनासमोर असणारी आव्हाने या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. व्यवस्थापकाला आपल्या कार्यात यशस्वी होण्यासाठी तांत्रिक कौशल्य, मानवी सहसंबंध कौशल्य, विश्लेषणात्मक कौशल्य, संकल्पनात्मक कौशल्य, संदेशवहन कौशल्य आणि संगणकीय कौशल्याची आवश्यकता असते. तर व्यवस्थापनासमोर जागतिकीकरण, गुणवत्तेची वाढती जाणीव, माहिती व्यवस्थापनावर भर, व्यवसाय ताब्यात घेणे व विलीन करून घेणे, कर्मचाऱ्यांमध्ये झालेला बदल आणि नवीन संघटनात्मक स्वरूप यासारखी आव्हाने पेलावी लागणार आहेत.